राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यामध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे। उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। यासह महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी 116 कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ तसेच अति उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या 1789 योजनांचा वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना याचा लाभ होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंत्रिमंडळ बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनीही हजेरी लावली होती। सरकारने मात्र आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ नाराजी असल्याची चर्चा होत आहे। कैलास कोडी यांचा रिपोर्ट, माझा आवाज लाईव्ह, मुक्ताईनगर।